महिलांचा सेंद्रिय शेतीमध्ये कशा पद्धतीचा सहभाग आहे आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? महिला ह्या शेतीचा कणा आपल्याला आहे. म्हणता येईल, कारण घरचा माणूस जो आहे ना, तो बऱ्याचदा आपण पाहिलं की तो ऑर्डर सोडता ज्याची फवारणी करून घे, आणि मग ती महिला त्याचं नियोजन करते. असं खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. Yes. म्हणजे काय फवारणी करायची आहे, कशी करायची आहे, त्याच्या ठरवून दिलेल्या गोष्टी असतात, त्यानुसार ते गड्यांकडनं किंवा यंत्रांमार्फत करून घेतात. घेणं. आज खूप सारे रील्स येतात, स्टोरीज येतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला सुद्धा आपल्याला दिसतात हो. आणि खांद्याला खांदा लावतात पुरुषांच्या. या अनुषंगानं त्यांना आपण प्रोत्साहनपर आणखी जर पुढे आणलं, महिलांना जर आणखी प्रोत्साहन दिलं, त्यासाठी त्यांना पुरस्कृत केलं, तर आणखी मोठ्या प्रमाणावरती महिला तिथे पुढे येतील. एक घर जे आहे ते योग्य प्रकारे बांधून ठेवण्याची आणि एका प्रगतीपथावरती नेण्याची जबाबदारी स्त्री उचलते. तसंच सेंद्रिय शेतीमध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षित असलेली स्त्री ती शेती जी आहे ती चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकते, शेतीचं नियोजन चांगलं करू शकते, काय हवं आहे काय नको आहे या गोष्टी योग्य प्रकारे ठरवू शकते. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये खरं जर शेतकरी कोणी म्हटलं तर घरातली महिलाच शेती सांभाळते, पीक आणेपर्यंत ती करून देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुरुषाचा हातभार लागत असतो. बीज प्रक्रियेला महिलाच असतात हो. आणि त्याच्यानंतर उगवून आलं पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ती Yes. महिला करते. त्यानंतर निंदणी असेल, कापणी असेल, हो. महिलाच असतात. बरोबर. मग त्यानंतर तोडणी असेल, वेचणी असेल, महिलाच असतात. तिथून पुढचा प्रवास पुरुषांचा आहे. मग तिथून पुढचा. बाजारात नेऊन विकून हो. पैसे म्हणजे घेऊन शेतीला येणं. काय लागतं ते बाजारातून आणणं, आपलं तयार झालेलं उत्पादन बाजारात नेऊन विकणं, हा भाग फक्त पुरुषांचा आहे. पुरुषांचा. पण खरं तर शेतीमध्ये योगदान आहे, मुख्य योगदान आहे, हे सगळं महिलांचंच असतं. बरोबर.